नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोरील खड्ड्यात दुचाकीला अपघात, दोघे जण किरकोळ जखमी। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर असणाऱ्या खड्ड्यात दुचाकी कोसळून अपघात झाल्याची घटना गुरुवार रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली आहे। या अपघातात पती पत्नी दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत। जीवावर बेतणाऱ्या खड्ड्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या खड्ड्याबाबत अनेक वेळा स्थानिक वर्तमानपत्रात खड्डा दुरुस्तीबाबत वृत्त प्रसिद्ध करूनही संबंधित प्रशासन गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही। या खड्ड्यात एखाद्याचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होईल का, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत। गुरुवार रोजी रात्रीच्या अंधारात पती पत्नी घरी परतत असताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीला अपघात होऊन दोघांना किरकोळ दुखापत झाली। त्यांच्या रडण्याच्या आवाजाने पसायदान सोसायटीतील तरुणांनी धाव घेतली व श्री काळभैरवनाथ रेस्क्यूला संपर्क साधला आणि ताबडतोब या घटनेची दखल घेत दीपक उतेकर व समवेत ग्रुप सदस्य आणि सध्या भारतीय नौदलामध्ये कार्यरत असणारे सिद्धेश चांदे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले। जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले। यावेळी राहुल मोहिते, अवनीश कराडकर, लक्ष्मण कळंबे, रुपेश कदम व नगरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।